आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज. 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर. कळवण तालुक्यातील भादवन गावात बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 8 दिवसात गाव परिसरात तब्बल 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी अंदाजे 6 वर्षे वयाच्या एका महाकाय बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार या बिबट्याचे वजन सुमारे 120 किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्या पकडल्यानंतर त्याने पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी जोरदार झटापट केली. त्यात त्याने पंजांनी पिंजऱ्याचा तब्बल 50 ते 60% भाग ओरखडून व फाडून खराब केल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याचा आकार आणि त्याची ताकद पाहून घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांमध्येही मोठी चर्चा रंगली. भादवन परिसरात बिबट्यांचा दिवसाढवळ्या मुक्तसंचार होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीही भीती वाटत आहे. या वाढत्या दहशतीची दखल घेत वनविभागाने तातडीने रेस्क्यू मोहीम राबवली. दीपावली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पंकज देवरे, वनरक्षक अजय वाघ, हेमराज बागुल आणि युवराज गावित यांच्या पथकाने अथक प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले. या मोहिमेत सचिन सदाशिव जाधव, काकाजी काशीनाथ जाधव, ललित जाधव, अतुल जाधव, बाबाजी जाधव, किशोर जाधव, भैया जाधव, राकेश जाधव, सचिन जाधव आणि कैलास जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला सहकार्य केले. दरम्यान 8 दिवसात 2 बिबट्यांना पकडण्यात आले असले तरी परिसरातील बिबट्यांचा वावर पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे वनविभागाने भादवन परिसरात आणखी पिंजरे लावावेत, रात्री तसेच दिवसाच्या वेळेत गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भादवण गावापासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावकी गावातही मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडली आहे. त्यामुळे भादवणमध्ये बिबट्या जेरबंद झाल्यानंतर सावकीतील बिबट्यांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.